हॅलो फ्रेंड्स, आज आपण इश्यू ऑफ शेअर्स या टॉपिकमधील इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट आणि अंडर सबस्क्रिप्शन हे दोन पॉईंट्स एकत्र पाहणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण ओव्हर सबस्क्रिप्शन आणि इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम हे पॉईंट्स पाहिलेले होते. आता आजचं एक्झाम्पल बघूयात. महाराष्ट्र लिमिटेड इन्व्हायटेड ॲप्लिकेशन फॉर 40,000 shares of rupees 10 each at a discount of 4% per share payable as under. ॲप्लिकेशनचे 20 रुपये आहेत, अलॉटमेंटचे 36 रुपये आहेत, फर्स्ट अँड फायनल कॉलचे 40 रुपये आहेत. आता इथे कुठेही कंसामध्ये आफ्टर डिस्काउंट शब्द दिलेला नाही आहे. मग डिस्काउंट कुठे असणार आहे हे आपल्याला प्रथम शोधून काढावे लागेल. ते आपण शोधूयाच. खाली वाचूयात. कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन फॉर 38,000 shares. म्हणजे इथे आपण विक्रीस काढलेले 40,000 शेअर्स आहेत, परंतु आपल्याला मिळालेत किती? फक्त 38,000 शेअरची रक्कम मिळालेली आहे. त्याला आपण काय म्हणतो? अंडर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे जास्त मिळतात, अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे आपल्याला कमी रक्कम मिळाली असेल. तर इथे आधी अंडर सबस्क्रिप्शनचा पॉईंट मी लिहून देतो, त्याची नोट लिहून देतो. इश्यूपेक्षा ॲप्लिकेशन रिसिव्ड कमी असतील, ते आपण शेअर्स विक्रीत काढलेले जास्त आहेत, परंतु आपल्याला ॲप्लिकेशन्स कमी शेअरचे मिळाले असतील तर त्याला अंडर सबस्क्रिप्शन असं म्हणतो. इफ ए कंपनी रिसिव्स ॲप्लिकेशन्स फ्रॉम द पब्लिक फॉर मोरच्या ऐवजी काय म्हणणार आता? लेस नंबर ऑफ शेअर्स. ओव्हर सबस्क्रिप्शन मध्ये आपण इथे मोर म्हणतो, मोर नंबर ऑफ शेअर्स. इथे लेस नंबर ऑफ शेअर्स दॅन दॅट इश्यूड बाय द कंपनी इज कॉल्ड अंडर सबस्क्रिप्शन. हा पॉईंट व्यवस्थित धरून ठेवा. आणि याच्यामध्ये आणखी एक नोट तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी आहे. इन केस ऑफ अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ही नोट महत्वाची आहे. इन केस ऑफ अंडर सबस्क्रिप्शन ऑल द एंट्रीज should be made by the number of applications received. जेवढे ॲप्लिकेशन मिळालेले आहेत तेवढ्याच शेअर्सनी आपल्याला सर्व एंट्रीज करायच्या आहेत. मग पाहूयात होता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे. तर आपण नेहमी 2 वर्किंग नोट करतो. त्यातली पहिली वर्किंग नोट सुरुवातीला काय लिहितो आठवत असेल तुम्हाला? तर पहिल्यांदा काय लिहितो आपण? शेअर्स इश्यूड. त्याच्यानंतर काय लिहितो आपण? ॲप्लिकेशन्स रिसिव्ड. इथे नंबर टाकत नाही आपण, ॲप्लिकेशन्स रिसिव्ड. आणि जर एक्सेस ॲप्लिकेशन मिळाले असतील तर आपण इथे पार्शियल अलॉटमेंट आणि रिजेक्ट असे नोट करतो. आता इथे शेअर्स इश्यूड किती आहेत बघा? 40,000 शेअर्स आहेत. आणि इथे ॲप्लिकेशन्स रिसिव्ड किती आहेत? 38,000 शेअर्स आहेत. म्हणजे एक्सेस आहेत का? तर नाहीत, उलट शॉर्टेज आहे, कमी आहेत. त्यामुळे इथे एक्सेस तर काय येणार नाही, त्यामुळे याच्या पुढे 2 पार्ट होणार नाहीत. आता जेव्हा अंडर सबस्क्रिप्शन असेल तेव्हा काय करायचं आहे? तर सर्व एंट्रीज ॲप्लिकेशन्स रिसिव्ड म्हणजे 38,000 ने करायचे आहेत, 40,000चा विचार करायचा नाही. मग लिहून ठेवतो मी, जेव्हा ॲप्लिकेशन्स रिसिव्ड कमी असतील तेव्हा सर्व एंट्रीज ॲप्लिकेशन्स रिसिव्ड चे नंबर ऑफ शेअर्सने कराव्यात. म्हणजे इथे आपण किती इश्यू केले त्याचा विचार करायचा नाही. सर्व एंट्रीज इथे 1 नंबर 2 नंबर असं येणार असं नाहीये. सर्व एंट्रीज किती शेअर्सने होणार आहेत? 38,000 शेअर्सने होणार आहेत. सर्व एंट्रीज 38,000 शेअर्सने होणार.
हा एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा तुम्ही. आता दुसरा पॉईंट, ह्याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट सांगितलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितले लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा, ॲप्लिकेशन किंवा अलॉटमेंट या दोन्हीसोबत आपल्याला डिस्काउंट किंवा प्रीमियम मिळू शकतो, बरोबर. आणि हाही पॉईंट लिहून दिला आहे मी की प्रीमियम म्हणजे कंपनीचा फायदा झाला तर प्रीमियम असेल तर क्रेडिटला दाखवतात, आणि डिस्काउंट म्हणजे कंपनीला नुकसान झालं, डिस्काउंट असेल तर कुठे दाखवतो आपण, डेबिटला दाखवतो. तर ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटची एक एंट्री फिक्स लक्षात ठेवायची. कोणती एंट्री, तर शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, आणि तीच अलॉटमेंटची एंट्री शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. मी एक जागा सोडलेल्या मध्ये जर प्रीमियम असेल, उदाहरणामध्ये प्रीमियम असेल तर क्रेडिट साईडला टू शेअर प्रीमियम लिहायचं. म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये असेल तर शेअर ॲप्लिकेशन टू शेअर कॅपिटल टू शेअर प्रीमियम, अलॉटमेंटमध्ये प्रीमियम असेल तर शेअर अलॉटमेंट टू शेअर कॅपिटल टू शेअर प्रीमियम. पण डिस्काउंट असेल तर तो कुठे लिहायचा आहे, डेबिटला. मग डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट, आणि इथे सुद्धा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. मग कुठेही असेल, अलॉटमेंटमध्ये असेल किंवा ॲप्लिकेशनमध्ये असेल. तर ॲप्लिकेशनमध्ये असेल तर अशी एंट्री करा, अलॉटमेंटमध्ये असेल तर अशी एंट्री करायची. आता चेक करूया उदाहरणामध्ये डिस्काउंट कशासोबत आहे. 100 रुपयाचा एक शेअर आहे, गुणिले 4% डिस्काउंट सांगितलं आहे. 100 रुपयाचा 4% म्हणजे किती रुपये येणार आहे, 4 रुपये. मग तुमच्या लगेच लक्षात येईल इथे 4 रुपये कुठे कमी आहेत सांगा, ॲप्लिकेशनमध्ये आहेत का, अलॉटमेंटमध्ये आहेत का, फर्स्ट अँड फायनल कॉलमध्ये. तर तुम्हाला लक्षात येईल की अलॉटमेंटमध्ये डिस्काउंट आहे, म्हणजे आपल्याला ही एंट्री विचारात घ्यायची आहे. आणि दुसरी वर्किंग नोट आपण जे नेहमी करतो, सिंपल वर्किंग नोट असते. वर्किंग नोट नंबर 2, नेम. आता इथे अलॉटमेंट आणि फर्स्ट अँड फायनल कॉल एवढंच दिलंय, अलॉटमेंट आणि फर्स्ट अँड फायनल कॉल. फर्स्ट अँड फायनल कॉल एकत्र दिलाय, त्याची वेगवेगळी एंट्री करू नका, त्या एंट्रीज त्यांनी कमी केलेल्या आहेत. आता नेम, कोणत्या व्यक्तीने आपल्याला रक्कम दिलेली नाही बघा. ऑल द अमाऊंट वेअर ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 4000 शेअर्स, सो दीज शेअर्स वेअर फॉरफिटेड. तर नाव दिलेलं नाहीये, मग नाव नाहीच दिलेलं, पण त्या व्यक्तीने आपल्याला फर्स्ट अँड फायनल कॉल दिला नाही. किती शेअर्सवर, अलॉटमेंट सगळं दिलेलं आहे, फर्स्ट अँड फायनल कॉल दिलेलं नाहीये. किती शेअर्सवर दिलेलं नाहीये, 4000 शेअर्सवर दिलेलं नाहीये. म्हणजे फर्स्ट अँड फायनल कॉल रिसिव्हची एंट्री करताना 4000 शेअर्स वजा करून आपल्याला एंट्री करायचे. आता त्यातील 2000 फक्त रिइश्यू केलेत. आता हा पॉईंट काय आहे, सिंपल पॉईंट आहे, तो आपण पाहणारच आहोत. पण आधी आपण झालेलं बाकीचं एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. ह्या वर्किंग नोट तुम्ही व्यवस्थित केले असतील, हे सगळे नोट व्यवस्थित लिहून ठेवा. आणि आता आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, सर्व एंट्रीज किती शेअर्सने करायच्या आहेत, 38,000ने. या उदाहरणामध्ये एक्सेस नाही आहेत, त्यामुळे ॲप्लिकेशनच्या 2च एंट्रीज होतील, अलॉटमेंटच्या 2 होतील, फर्स्ट अँड फायनल कॉलच्या 2 होतील, त्याच्यानंतर फॉर फ्युचर, रिइश्यू आणि कॅपिटल रिझर्व्ह. एंट्रीज कमी आहेत, परंतु याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नीट समजून घ्या. पहिल्यांदा आपण हेडिंग दिलं, इन द बुक्स ऑफ महाराष्ट्र लिमिटेड. इन द बुक्स ऑफ महाराष्ट्र लिमिटेड खाली लिहिलं जर्नल एंट्रीज, आणि व्यवस्थित प्रॉपर जर्नल एंट्रीज दाखवून घ्यायच्या आहेत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण जर्नल एंट्रीज अगदी व्यवस्थित दाखवून ठेवलेल्या होत्या. आपण आता एंट्रीज दाखवत नाहीये, तुम्ही एंट्रीज दाखवून ठेवा. आता पहिली स्टेप, ए फॉर ॲप्लिकेशन. फॉर ॲप्लिकेशन, ॲप्लिकेशनचे किती रुपये दिसत आहेत तुम्हाला, 20 रुपये, ₹20. चला, 2च एंट्रीज करायच्या आहेत. पहिले ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, रोख रक्कम मिळाली, रक्कम येणार आणि ॲप्लिकेशन जाणार. काय एंट्री करणार आपण, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व एंट्रीज 38,000 शेअर्सने होणार आहेत. 38,000 गुणिले 20, 38,000 गुणिले 20 म्हणजे रक्कम येते 7,60,000, 7,60,000, 7,60,000, 7,60,000. नॅरेशन लिहिलं, being application money received, being application money received on 38,000 shares, on 38,000 shares. दुसरी एंट्री, आता ॲप्लिकेशनची रक्कम आपण कुठे ट्रान्सफर करतो, अलॉटमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. मग त्याची एंट्री काय होणार आहे, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, टू शेअर कॅपिटल अकाउंट. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व एंट्रीज 38,000 शेअर्सने होणार आहेत. 38,000 गुणिले 20 म्हणजे 7,60,000 रुपयाचे ते येणार आहेत. या उदाहरणात पार्शियल अलॉटमेंट किंवा रिजेक्ट नाही आहे,
त्यामुळे तिसरी आणि चौथी एंट्री होणार नाही. तिसरी एंट्री पार्शल अलॉटमेंटची कशी होते, शेअर ॲप्लिकेशन टू शेअर अलॉटमेंट, आणि रिजेक्टची एंट्री ह्याच्या उलट होते, शेअर ॲप्लिकेशन टू बँक. पण त्या दोन एंट्रीज होणार नाहीत कारण की याच्यामध्ये ओव्हर सबस्क्रिप्शन नाही आहे. बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट, ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट झालं. आता बी सेकंड पार्ट, फॉर अलॉटमेंट. फॉर अलॉटमेंट, अलॉटमेंटच्या कंसात लिहितो मी ₹36 आणि 36 लिहिल्या याला मी स्टार करतो. स्टार का केला लक्षात आलं असेल तुमच्या, कालच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपण स्टार केलेला होता. कारण की जर आपल्याला प्रीमियम किंवा डिस्काउंट दिला असेल आणि ज्या स्टेपमध्ये दिला असेल तिथे आपण स्टार करतो. इथे डिस्काउंट आहे ₹4, त्यामुळे अलॉटमेंटला आपण स्टार केला. आता अलॉटमेंट ड्यूची एंट्री याप्रमाणे करतो आपण, फक्त एक व जागा सोडायची मध्ये, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, एक व जागा सोडतो, टू शेअर कॅपिटल अकाउंट, टू शेअर कॅपिटल अकाउंट. बरोबर. प्रीमियम असेल तर क्रेडिटला, डिस्काउंट असेल तर डेबिटला. या उदाहरणामध्ये डिस्काउंट होता म्हणून डिस्काउंट डेबिटलाच, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट. चला, एंट्री तर तयार झाली आपली, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता व्हॅल्यूज फिलअप करूया. सांगितलंय सर्व एंट्रीज 38,000 शेअर्सनी होणार आहेत. 38,000 गुणिले अलॉटमेंटला अलॉटमेंटचीच रक्कम लिहायची, किती रुपये आहे, ₹36. बघा, अलॉटमेंटला अलॉटमेंटचीच रक्कम लिहिली ₹36. डिस्काउंट 38,000 गुणिले डिस्काउंट मग आपण कॅल्क्युलेट केलाय 4%, किती रुपये येते, ₹4. मग डेबिट साईडला 38,000 गुणिले 36 म्हणजे रक्कम आली 13,68,000, 13,68,000. आणि डिस्काउंटची रक्कम आहे 38,000 गुणिले 4 म्हणजे 1,52,000. आता डेबिटला 36 आणि 4 40 म्हणजे क्रेडिट साईडला सुद्धा 40च पाहिजेत, म्हणजे 38,000 गुणिले 40 म्हणू शकता, किंवा या दोन्हीची बेरीज करून लिहिली तरी चालेल. मग या दोन्हीची बेरीज किती येते बघा, 15,20,000 रुपये, 15,20,000 रुपये. आणि नॅरेशन लिहिलं, बिंग अलॉटमेंट मनी, अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 38,000 शेअर्स ॲट 4% डिस्काउंट. अलॉटमेंटची रक्कम ड्यू केली. ड्यू नंतर कोणती एंट्री करतो आपण, रिसिव्ड. रिसिव्डची एंट्री काय करतो, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. आता ही एंट्री करताना आपण कंसामध्ये वजाबाकी करतो. कोणती वजाबाकी करतो, तर अलॉटमेंट ड्यू. आता यातली कोणती रक्कम घ्यायची, कारण की पुढे एक्झाम्पलमध्ये कधी तर तुम्हाला पार्शल अलॉटमेंट आला तर लक्षात आलं पाहिजे. आता या तीनपैकी कोणती रक्कम घ्यायची, तर अलॉटमेंटचीच रक्कम घ्यायची, डिस्काउंट किंवा प्रीमियम विचारात घ्यायचं नाही. अलॉटमेंटची रक्कम किती आहे, 13,68,000, 13,68,000 वजा यातून कोणती एंट्री वजा करतो आपण, पार्शल अलॉटमेंट. पाठीमागे सुद्धा मी लिहून दिले, ड्यू वजा पार्शल अलॉटमेंट. पण या उदाहरणामध्ये पार्शल अलॉटमेंट नाहीये. बघा, या उदाहरणामध्ये एक्सेसच अमाऊंट शेअर्स नाहीये, त्यामुळे पार्शल अलॉटमेंट किंवा रिजेक्टचा प्रश्न येणार नाही. मग या उदाहरणामध्ये पार्शल अलॉटमेंट नाहीये, त्यामुळे वजाबाकी होणार नाही, नील. म्हणजे रक्कम किती आली, 13,68,000 हीच रक्कम आलेली आहे, 13,68,000. आणि त्याचं नॅरेशन लिहिलं आपण, बिंग अलॉटमेंट मनी, अलॉटमेंट मनी ड्यूली रिसिव्ड, ड्यूली रिसिव्ड, अलॉटमेंट मनी ड्यूली रिसिव्ड. आता यानंतर पुढची स्टेप सी, फॉर फर्स्ट अँड फायनल कॉल. आता फर्स्ट अँड फायनल कॉल या उदाहरणामध्ये एकत्र दिलेला आहे, वेगवेगळा करू नका. बरेच विद्यार्थी फर्स्ट अँड फायनल कॉल ₹40 मग फर्स्ट 20 आणि फायनल 20 असं करतात. तर फर्स्ट अँड फायनल कॉल एकत्र दिले आहे, त्यामुळे सोपं झालं, आपल्याला 2-2, 4-4, 6-6 एंट्रीज करायची गरज नाही. मग ₹40चा फर्स्ट अँड फायनल कॉल एकत्रच आहे. ड्यूची एंट्री नेहमीप्रमाणेच काय एंट्री होणार, शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट, शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, टू शेअर कॅपिटल अकाउंट. कंसामध्ये सर्व एंट्रीज 38,000 शेअर्सनी होणार आहेत हे आपल्याला माहित आहे, गुणिले ₹40. मग 38,000 गुणिले ₹40
एंट्रीची रक्कम आली 15,20,000 रुपये, सॉरी 15,20,000 रुपये. आणि नॅरेशन लिहिलेलं आहे बीइंग फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू, बीइंग फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू ऑन 38,000 शेअर्स. फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू ऑन 38,000 शेअर्स. आणि रिसिव्हची एंट्री काय करतो नेहमीप्रमाणे आपण बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट, टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. आता इथे मात्र पेन्सिलने वजाबाकी करायचे आहे, कारण की इथे तुम्हाला सेकंड वर्किंग नोटचा उपयोग होणार आहे. सेकंड वर्किंग नोटमध्ये लक्षात येईल तुमच्या की फर्स्ट अँड फायनल कॉल किती शेअर्सवर मिळालेला नाहीये, 4,000 शेअर्सवर फर्स्ट अँड फायनल कॉल मिळालेला नाही. मग डाव्या बाजूला पेन्सिलने एकूण रक्कम किती शेअरची मागवली होती, 38,000 शेअरची मागवली होती, वजा 4,000 म्हणजे आपल्याला फर्स्ट अँड फायनल कॉल किती शेअर्सवर मिळालेला आहे, 34,000 शेअर्सवर मिळालेला आहे. मग कंसामध्ये लिहितो आपण 34,000 गुणिले 40, 34,000 गुणिले 40. मग त्याची रक्कम येणार आपल्याला 13,60,000, 13,60,000, 13,60,000. त्याची रक्कम मिळाली आपल्याला 13,60,000. आता त्याचं नॅरेशन लिहूयात आपण बीइंग फर्स्ट अँड फायनल कॉल मनी, फर्स्ट अँड फायनल कॉल मनी duly received except on 4,000 shares. म्हणजे 4,000 शेअर सोडून फर्स्ट अँड फायनल कॉल सर्व शेअरचा मिळालेला आहे. इथे आपल्या बेसिक एंट्रीज संपलेल्या आहेत. ऍप्लिकेशनच्या 2 एंट्रीज, अलॉटमेंटच्या 2 एंट्रीज, फर्स्ट अँड फायनल कॉलच्या 2 एंट्रीज. म्हणजे ऍप्लिकेशनच्या 3 किंवा 4 एंट्रीज होतात त्या झालेल्याच नाहीयेत. फर्स्ट अँड सेकंड आणि फायनल कॉलच्या अशा वेगवेगळ्या एंट्रीज असतात त्या आपल्याला कंबाईनच दिलेल्या आहेत. परत याचा पुढचा पॉईंट आहे तो आपल्याला पार्ट महत्वाचा आहे. इथेपर्यंत तुमच्या एंट्री लिहून झाल्या असतील तर आता पुढच्या पार्टकडे जाऊयात आपण. यानंतरचा पार्ट कोणता आहे तो डी फॉर फीचर. आता काय केलेले आहेत कंपनीने की हे 4,000 शेअर्स सर्व जप्त केलेत बघा. सो दीज शेअर्स वेअर फॉरफिटेड. किती शेअर जप्त केलेले आहेत, 4,000 शेअर्स जप्त केलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलंय फॉरफिचर म्हणजे शेअर जप्त केले या एंट्रीमध्ये कशाला डेबिट होतं, शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट होतं. नेहमी लक्षात घ्या शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता इथली जी एंट्री करणार आहे याच्यामध्ये डिस्काउंट घ्यायचा का नाही हा एक पॉईंट महत्वाचा आहे. तर आता इथे डिस्काउंट आहे तर डिस्काउंट फॉरफिचर आणि रिइश्यू असा दोन्हीमध्ये त्यांनी टेक्स्टबुकमध्ये सांगितलेलं आहे की फॉरफिचरमध्ये डिस्काउंट घ्या आणि रिइश्यूमध्ये सुद्धा डिस्काउंट घ्या असं टेक्स्टबुकमध्ये तिचे सेपरेट नोट दिलेलं आहे तुम्हाला. त्यामुळे आपण त्याच पद्धतीने करणार आहोत. आता शेअर कॅपिटल कंसामध्ये किती शेअर सांगितले, 4,000 गुणिले एका शेअरची मूळ किंमत किती आहे, 100 रुपये. म्हणजे रक्कम झाली 4 लाख रुपये. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट लक्षात घ्या. इथं आपण शेअर कॅपिटलला क्रेडिट आणि डिस्काउंटला डेबिट केलं. त्याच्या अपोजिट करणार आहोत. शेअर कॅपिटलला डेबिट आणि डिस्काउंटला काय करणार आहोत, क्रेडिट करणार आहोत. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. तो डिस्काउंट होतो तो कॅन्सल करणार आहोत. तो डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स कंसामध्ये 4,000 शेअरचा डिस्काउंट होता आणि डिस्काउंटची रक्कम मगाशी शोधून काढली होती आपण किती रुपये, 4 रुपयाप्रमाणे. 4 चौक 16,000, क्रेडिट साईडला 16,000 रुपये. आता कोणकोणती रक्कम मिळालेली नाहीये तर फक्त फर्स्ट अँड फायनल कॉल मिळालेला नाहीये. टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट, टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. इथे कंसात गुणाकार केला चालतोय किंवा वजाबाकी केली चालते. गुणाकार कसा होणार, 4,000 गुणिले फर्स्ट अँड फायनल कॉल 40 रुपयाचा आहे म्हणजे 1,60,000 येईल. किंवा इथं लक्षात येईल 15,20,000 मधून 13,60,000 वजा करा. 15,20,000 ही ड्यूची एंट्री होती, त्यातली मिळाली किती होते, 13,60,000 म्हणजे राहिले किती, 1,60,000. दोन्हीपैकी कसंही केलं तर उत्तर तुमचं तुम्हाला तेच मिळणार आहे. आणि राहिलेली रक्कम कोणत्या अकाउंटला पाठवतो आपण, टू शेअर फॉर फ्युचर अकाउंट, टू शेअर फॉर फ्युचर अकाउंट. कंसामध्ये काय लिहितो आपण, बॅलन्सिंग फिगर. आता 4 लाख मधून 1,76,000 वजा करूयात म्हणजे रक्कम किती राहिली, 2,24,000 रुपये. त्याचं नॅरेशन लिहिलं आपण बिंग फॉर फ्युचर ऑफ 4,000 शेअर्स अपॉन नॉन पेमेंट ऑफ
अपॉन नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी अपॉन नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी. आता यानंतर फॉर रेशो, आता रेशोचा पॉईंट महत्वाचा आहे. आता रेशो करताना नॉर्मली आपण सर्व शेअर्स रेशो करतो, पण इथे फक्त 2000 शेअर्स रेशो केलेले आहेत. मग इथे मी कंसात लिहितो 2000 शेअर्स ॲट रुपीज, आणि किती रुपयाला रेशो केल्यात? 80 रुपयाला, म्हणजे कमी किमतीला. जर 100 रुपयाला रेशो केले असते ॲट पारला तर सिंपल एंट्री झाली असते बँक टू शेअर कॅपिटल. पण रेशो करताना सुद्धा पुन्हा डिस्काउंटच सांगितलेलं आहे, आणि आधी सुद्धा डिस्काउंटच होता. तर आता जरा याच्यामध्ये रेशोची एंट्री तुम्ही नीट व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. आता ह्या रेशोच्या एंट्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आधी नीट समजून घ्या. इथे आपण 4000 शेअर जप्त केले होते, रेशो फक्त 2000च आहेत, म्हणजे 50% शेअर्स रेशो करताय. रेशोची नॉर्मल एंट्री तुम्हाला सर्वांना माहिती असेल. काय एंट्री करतो नॉर्मल एंट्री? बँक अकाउंट डेबिट, म्हणजे पैसे मिळाले, टू शेअर कॅपिटल. नॉर्मली एक वेळ सोडतो, मी आज 2 वेळ सोडतोय. टू शेअर कॅपिटल अकाउंट, टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता इथे व्हॅल्यूज मी दोन्ही लिहून ठेवतो, तुमच्या लक्षात येईल. बँक अकाउंटला डेबिट 2000 गुणिले किती? 80. 2000 गुणिले 80 म्हणजे रक्कम किती आली? 1,60,000. आणि कॅपिटलला मूळ रक्कम घेतो आपण, किती रुपये घेतो? 2000 गुणिले 100 म्हणजे क्रेडिट साईडला किती आले? 2 लाख रुपये. हे आपण नेहमीच करतो, रेशोची एंट्री अशीच असते. आता 40,000 रुपयाचा डेबिटला फरक आला म्हणजे आपलं नुकसान झालं, कारण की 100 रुपयाचा शेअर 80 रुपयाला विकलाय, म्हणजे आपलं नुकसान झालेलं आहे. किती रुपये नुकसान झालेलं आहे? 40,000 रुपये. त्याला आपण शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट म्हणतो. हा नॉर्मल पॉईंट झाला. म्हणजे याच्या आधी आपण असंच कॅल्क्युलेशन करत होतो किंवा अशीच एंट्री करत होतो. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉरफिचरमध्ये डिस्काउंट घेतला तर तुम्ही रेशोमध्ये सुद्धा काय करायचं आहे? डिस्काउंट घ्यायचंच आहे. मग इथे डिस्काउंट डेबिटलाच घेऊयात. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट. शेअर्स विकले म्हणजे डिस्काउंट डेबिट साईडला जाणार आहे. तर किती शेअर्स आहेत? 2000 शेअर्स आहेत. डिस्काउंटची रक्कम किती आहे? 4 रुपये आहे, म्हणजे रक्कम किती आली? 8,000 रुपये. इथे डिस्काउंट घेतलेला आहे म्हणून हा इथे डिस्काउंट घेतला. आता इथे डिस्काउंटची रक्कम 16,000 आहे आणि इथे रक्कम 8,000 का आली? तर इथे 4000 शेअर जप्त केले होते, इथे 2000 शेअर्स रिइश्यू केलेत म्हणून 8,000 आले. सगळे शेअर्स रिइश्यू केले असते तर इथे सुद्धा 16,000 रुपये झाले असते. ठीक आहे. आणि आता याच्यानंतर डेबिट साईडला जो फरक येणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट. शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट कंसात लिहितो मी बॅलन्सिंग फिगर. कंसात बॅलन्सिंग फिगर लिहितो. मग 2 लाख मधून 1,68,000 जर वजा केले तर फरक किती येणार आहे? 32,000 रुपये फरक येणार आहे. झाले. या पद्धतीने हे एंट्री लक्षात ठेवा. आता बिंग फॉरफिटेड शेअर्स रिइश्यूड ॲट ₹80 पर शेअर. ॲट ₹80 पर शेअर म्हणजे फॉरफिटेड शेअर्स आपण काय केलेले आहे? रिइश्यूड केलेले आहेत. आणि आता यानंतर शेवटची एंट्री एफ फॉर कॅपिटल रिझर्व. फॉर कॅपिटल रिझर्व कंसामध्ये इथे फॉरफिचरचा बॅलन्स किती आहे? 2,24,000 वजा इथे फॉरफिचरचा बॅलन्स 32,000 रुपये आहे. बरोबर, 32,000 रुपये. परंतु आता ही जी वजाबाकी आहे ही वजाबाकी थोडीशी बदलणार आहे. असे आहे सिंपल वजाबाकी आपण नेहमी करत आलोय, पण आजच्या एक्झाम्पलमध्ये काय फरक आहे ते नीट समजून घ्या. आपण किती शेअर्स जप्त केले होते? 4,000 शेअर जप्त केले होते. रिइश्यूड किती केलेत? 2,000 शेअर्सच रिइश्यूड केलेत. म्हणजे वजाबाकी अशी होऊन चालणार नाही. तर इथे आपल्याला काय करावं लागेल? रिइश्यू किती आहेत? 50% आहे. रिइश्यू किती आहेत? 50%. म्हणजे हा फॉरफिचरचा बॅलन्स आहे तो 50% आहे आणि हा 100% आहे. मग हा जो 100%चा बॅलन्स आहे तो 50% मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे 2,24,000चे 50% काढा. 2,24,000चे 50% किती आले? 1,12,000. बघा, 2,24,000चे 50%. का 50% घेतले? परत रिपीट करतो मी. 4,000 शेअर्स आहेत बरोबर फॉरफिट केलेले, म्हणजे हा फॉरफिचरचा बॅलन्स 4,000 शेअरचा, पण रिइश्यू मात्र 2,000च आहेत. मग हा जो बॅलन्स आहे ना, ह्या याच्यामध्ये काहीच बदल करू नका तुम्ही.
या बॅलन्समध्ये तुम्ही काय करायचं आहे, हा जो 100% आहे तो 50% करा, हाफ करा. म्हणजेच काय, थोडक्यात सांगतो, इथे वर्किंग नोट हवं तर लिहून देतो. 4,000 शेअर्सना फॉरफिचरचा बॅलन्स किती रुपये आहे, 2,24,000 आहे. आता रेशिओ केले तर किती, आपण 2,000 शेअर्स, म्हणजे पुढची एंट्री 2,000 शेअरची आहे. ही एंट्री जर 1,000 शेअरची असते तर ते 1,000 शेअर्स लिहिले असते. ही एंट्री 500 शेअरची असते तर 500 शेअर्स लिहिले असते. 1,000 शेअर्सना फॉरफिचरचा बॅलन्स किती, तिरकस गुणाकार करूयात. कसा तिरकस गुणाकार करणार, 2,24,000 गुणिले 2,000 भागिले 4,000. हा जर गुणाकार केला तर तुम्हाला रक्कम येणार आहे 1,12,000. म्हणजे इथे 1,12,000 घ्यायचे, हे 32 आहे असे घ्यायचे. म्हणजे आता शेवटची एंट्री होणार आहे, काय एंट्री होणार आहे, शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. आणि ही रक्कम किती रुपये येणार आहे, 80,000 रुपये ही रक्कम येणार आहे. आणि त्याचा नरेशन लिहायचं आहे, बिंग बॅलन्स ऑफ फॉरफिचर ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह. ह्या पद्धतीने हे आजचं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पूर्ण एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या, पूर्ण एक्झाम्पल व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ह्या जे वर्किंग नोट आहेत त्या वर्किंग नोट सुद्धा नीट पाहायचे आहेत. आणि हे एक्झाम्पल आहे, या टाईपचं एक्झाम्पल जरी तुम्हाला आलं तरी सॉल्व्ह करता आला पाहिजे. आता पहिलं एक्झाम्पल अगदी बेसिक एक्झाम्पल घेतलं होतं, ज्याच्यामध्ये प्रीमियम डिस्काउंट काय नव्हतं, नॉर्मल होतं. दुसरं एक्झाम्पल होतं ज्याच्यामध्ये ओव्हर सबस्क्रिप्शन हे प्रीमियम होता. आणि आजच्या एक्झाम्पलमध्ये अंडर सबस्क्रिप्शन आणि डिस्काउंटचा पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे. याच टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात. याचा प्रॅक्टिस करा. थँक्यू.